नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून रस्ते, पूल आणि सखल भाग पाण्याखाली गेले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत केळवे रोड परिसरातील हनुमानपाडा येथील माणुसकी, धाडस आणि सेवाभावाचा प्रेरणादायी अनुभव पाहायला मिळाला. हनुमानपाडा येथील प्रियंका रवी यादव यांना अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. मात्र परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कोणतीही वाहनं त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकत नव्हते. वेळेवर उपचार न मिळाल्यास माता आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. ही माहिती मिळताच आशा सेविका दिव्या घरत यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धाव घेतली. त्यांच्यासोबत समाजसेवक चेतन गावड आणि त्यांच्या सहकार्याने परिस्थितीचा आढावा घेत तातडीने बचाव कार्य सुरू केले. स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने त्यांनी घराचा दरवाजा उतरवून त्याच्याच तात्पुरता स्ट्रेचर म्हणून वापर केला. त्यानंतर छातीभर पाण्यातून अतिशय सावधगिरीने आणि धैर्याने प्रियंका यादव यांना वाहून सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले. तेथून पुढे त्यांना सफाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्यानंतर प्रियंका यांनी गोंडस मुलाला जन्म दिला. सध्या माता आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम असून कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या संपूर्ण बचाव मोहिमेत आशा सेविका दिव्या घरत, समाजसेवक चेतन गावड आणि त्यांच्या सहकार्याने दाखवलेले धाडस, तत्परता आणि सामाजिक बांधिलकी यामुळे एका आई आणि तिच्या बाळाचे प्राण सुरक्षित राहिले. या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने नागरिकांना आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने स्थानिक प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. आपत्तीच्या काळात साधनांपेक्षा माणुसकी, धाडस आणि वेळेवर केलेली मदत अधिक मोठी ठरते. एका योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे 2 जीव सुरक्षित राहिले, हीच खरी समाजसेवेची ओळख आहे. नमस्कार, मी दिव्या हरेश्वर घरत. मी मायखोप भिनारपाडा इथे राहते आणि माहीम PSC अंडर मी मायखोप भुईरपाडा उपकेंद्र येथे मी आशा कार्यकर्ती म्हणून काम करते. काल माझी ANC म्हणजेच गरोदर माता, तिला मला हॉस्पिटलला न्यायचं होतं पालघर RHला. BP चेक केलं. त्या मातीचं BP चेक केलं असताना तिचं BP 120/60 असं आलं, म्हणजे BP नॉर्मल होतं. त्यानंतर मी तिला खाली उतरवलं आणि त्यांनी मला मदत केली खाली उतरवायला. आणि मग तिथे खाली चेतन सर आणि त्यांची टीम होतीच. मग आम्ही तिला खाली उतरवलं. त्यांनी सगळी स्ट्रेचर नव्हतं मग त्यांनी दरवाजाची अरेंजमेंट केली. त्या दरवाजावर आम्ही त्या ANC म्हणजे गरोदर मातेला ठेवलं आणि मग त्यांनी सुखरूप मला त्या मातेला बाहेर काढून दिलं. बाहेर काढल्यानंतर पण त्यांनी मला विचारलं आणखीन काय मदत हवी का. तेव्हा मी त्यांना सांगितलं की फक्त आता ह्या मातेला फक्त मला उपकेंद्रापर्यंत नेऊन द्या, बस तेवढं करा. मग त्यांनी आम्हाला कसलाही विचार न करता लगेच गाडी घेतली त्यांची आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीतून उपकेंद्रात नेऊन सोडलं. मग आम्ही त्या मातेला उपकेंद्रात नेऊन बसवलं. त्याच्यानंतर तिचे पूर्ण कपडे ओले झाले होते, तिला कपडे चेंज करायला लावले. पुन्हा तिचं BP चेक केलं, तेव्हा पण BP तिचं नॉर्मल आलं. त्याच्यानंतर मग सिस्टर पूर होता, त्याच्या पुराच्या पाण्यामुळे सिस्टर येऊ शकत नव्हत्या, पण सिस्टरांचे कॉन्टॅक्ट चालू होते. कॉलवर कॉल त्या करत होत्या आणि ANCची माहिती घेत होत्या. तुमच्या जोडीला कोण कोण सिस्टर होत्या? त्याच्यानंतर मग आमच्या BFना आम्ही कॉल केलेला, त्या लगेच निघून आल्या, त्या सब सेंटरला आल्या. मग आम्ही पंकज पाटील म्हणून यांची मिसेस सोनल पाटील ही कांता हॉस्पिटलला नर्स म्हणून काम करते, तिला बोलवलं. ती पण आमच्या एका कॉलवर आली. मग तिला आम्ही सांगितलं की फक्त आम्हाला तिचे बाळाचे ठोके, ANCच्या बाळाचे ठोके आणि तिची PV करून सांगा की काय कंडिशन आहे. मग त्यांनी PV केलं. तेव्हा ती गरोदर माता वन फिंगर टाईट होती आणि बाळाचे ठोके व्यवस्थित होते. पुन्हा आम्ही BP पण चेक केलं, तेव्हा पण BP नॉर्मल होतं. मग ते चेक केल्यानंतर त्या सिस्टर थोडा वेळ थांबल्या आमच्यासोबत आणि मग निघून गेल्या. त्याच्यानंतर अंगणवाडी कार्यकर्ती रेश्मा किनी, वर्षा पाटील आमच्या BF आणि आम्ही सतत त्या पेशंटसोबत होतो.
आणि नंतर मग पुढे तिला कुठे नेली? पुढे मग आम्हाला तसं विचारण्यासाठी रामदास पाटील पण आले होते की तुम्हाला काही मदत हवी का. चेतन सर पण आम्हाला कॉल करत होते, तुम्हाला काय मदत लागली गाडीची तर आम्हाला सांगा. पण आम्ही ॲम्ब्युलन्सला कॉल केला होता. सफाळ्यावरून ॲम्ब्युलन्स आम्हाला घ्यायला येणार होती, पण ॲक्च्युली पाण्याचा प्रवाह इतका होता, चारी बाजूने पाणी होता, त्यामुळे ॲम्ब्युलन्सला येणं शक्य नव्हतं. आम्ही पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहत होतो. ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर मग बाळाची प्रसूती तब्येत वगैरे कशी आहे? हां, आम्ही मातेला जेव्हा प्रसूतीसाठी नेलं तेव्हा तिकडच्या सिस्टरांनी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला लगेच मध्ये घेतलं. त्यांनी मातेला मध्ये घेतलं, त्यांनी चेक केलं तर त्या बोलल्या अजून वेळ आहे. मग त्याच्यानंतर मग आम्ही तिला झोपवलं आणि तिला सांगितलं तू आता आराम कर, जेव्हा तुला मोठा कळा येतील तेव्हा आपण मग पुढची प्रोसेस करूया. मग त्याच्यानंतर मग माता झोपत नव्हती, मग ती तिथं फिरत होती. मग त्यानंतर आम्ही तिला जसे जसे वेळ गेले तशा तशा तिच्या कळा वाढत गेल्या. त्याच्यानंतर मग आम्ही तिला नंतर म्हणजे डिलिव्हरी कधी झाली हां, मातेची? डिलेवरी 3:57 डिलेवरी झाली. डिलेवरी अगदी सुखरूप झाली. बाळ 2 किलो 500 ग्रॅमचं होतं आणि माता पण व्यवस्थित आहे आणि बाळ पण व्यवस्थित आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.